इति पिसो भगवानः सम्मा सम्बुद्धो विद्याचरणसम्पन्नो सुगतो लोकविदो अनुत्तरो पुरुषधर्मसारथि सत्ता देवमनुष्यानं बुद्धो भगवाति अभिद्धेरेच कल्याणी पापचितं निवारये दन्धं हि करोतो पुय्यं पापस्मिन् रमति मनो। दुःखमुक्त महामानव तथागत सम्यक संबुद्ध, तथागत सम्यक संबुद्धांचा सन्मार्ग, तथागतांचा पावन पवित्र भिक्खुसंघ, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सर्वप्रथम या सर्वश्रेष्ठ रत्नांना त्रिवार अभिवादन। सातवान बुद्धविहार सिद्धार्थ नगर हडको N12 छत्रपती संभाजीनगर अर्थात औरंगाबाद येथे उपस्थित आपण सर्व धम्मश्रवण करण्यासाठी मोठ्या संख्येने जमलेले उपासक आणि उपासिकांना सर्वप्रथम आपल्या सर्वांप्रती अनंत मंगल मैत्री व्यक्त करतो। विशेषतः धम्मोदय द राईट ऑफ धम्मा आपल्या यूट्यूब चॅनलला बघणाऱ्या सर्व दर्शकांसाठी सुद्धा अनंत अनंत मंगल मैत्री सुरुवातीला व्यक्त करतो। आजचा धम्मपदातील एक नवीन वर्ग आपण सुरू करीत आहोत। नवीन सुरू करत असलेल्या त्या वर्गाचं नाव आहे पापवग्ग। या पापवग्गामध्ये तथागत सम्यक संबुद्धांनी पाप म्हणजे काय या संदर्भात उपदेशात्मक गाथा दिलेल्या आहेत। लक्षात ठेवा, वर्ग 9वा धम्मपदातील वर्ग 9वा त्यातील पहिली गाथा आणि एकंदरीत धम्मपदातील 116 क्रमांकाची गाथा आज आपण या ठिकाणी बघणार आहोत। ची एक अत्यंत सुंदर धम्मकथा आपण आज बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। या धम्मकथेमध्ये एक कुटुंब आहे आणि कुटुंबामध्ये ते दोघंच आहेत, पती आणि पत्नी। पण परिस्थिती अशी आहे की खायला पुरेसा अन्न नाही, घालायला मौल्यवान कपडे नाहीत, राहायला सुंदरसं घर नाही, म्हणजे कुठलेच साधनं त्यांच्याकडे नाहीत। अशा घरामध्ये राहणारे हे कुटुंब आहे आणि हे ब्राह्मण आहेत। हे ब्राह्मण आहेत म्हणजे या कथेमध्ये बुद्धाच्या काळातला ब्राह्मण कसा आहे हे आपल्याला लक्षात येईल। बुद्धाच्या काळामधला ब्राह्मण कसा आहे आणि ब्राह्मण म्हणजे काय तर ही आपल्याला या धम्मकथेमध्ये लक्षात येईल। दुसरं अत्यंत महत्त्वाचं आहे की पुण्यकर्म माणसाला कसं श्रीमंत बनवतात। पुण्यकर्म माणसाला कसं श्रीमंत बनवतात आणि पुण्यकर्माची दखल घेणारे हे चांगले लोक तुमच्या संपर्कात कसे येतात आणि पुण्यकर्माची दखल घेणारे जर तुमच्या संपर्कात आले तर तुमची संपत्ती कशी वाढते, तुमचा रुतबा तुमचा दर्जा कशा पद्धतीने वाढतो, तर या संदर्भातली ही सुंदर अशी धम्मकथा आहे। काय झालं बघा, तथागत सम्यक संबुद्धांनी धम्मपदातील 116 क्रमांकाची ही गाथा जेतवनामध्ये चुलेक साठक नावाच्या एका ब्राह्मणाला उद्देशून बोललेली गाथा आहे। चुलेक साठक श्रावस्ती धम्मनगरी आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे। आणि श्रावस्तीचे बरेच लोक हे तथागत सम्यक संबुद्धांचं प्रवचन सकाळी आणि संध्याकाळी ऐकायला जायचे। म्हणजे दररोज काही ना काहीतरी त्या जेतवनामध्ये धम्ममय कार्यक्रम असायचे। गरीब श्रीमंत सारेच लोक, सगळ्याच जाती धर्माचे लोक हे तथागत सम्यक संबुद्धांचं प्रवचन आवर्जून ऐकायला जात असत। तर एकदा तथागत सम्यक संबुद्धांचंच प्रवचन ऐकायला गेलेल्या एका ब्राह्मणाची तकदीर, ज्याला आपण काय म्हणतो भविष्य,
तकदीर, भविष्य आणि वर्तमान त्याचं कसं बदललं, तर त्या संदर्भातली ही गोष्ट आहे. म्हणजे बुद्धाच्या धम्मामध्ये माणूस कितीही गरीब असला तरी त्याला श्रीमंत होण्याची एक सुवर्ण संधी या धम्मकथेच्या माध्यमातून आपल्याला दिसू शकते. श्रावस्ती धम्मनगरीमध्ये एक कुटुंब राहत होतं. त्या कुटुंब प्रमुखाचं नाव आहे सुलेख साठक नावाचा ब्राह्मण आणि त्याची पत्नी. साठक, हा साटक है ना, सुलेख साटक. तर असे हे कुटुंब राहत होतं आणि हे कुटुंब अत्यंत गरीब होतं. म्हणजे खाण्यापिण्याचे वांदे होते, राहण्याला चांगलं घर नव्हतं आणि साऱ्यात महत्त्वाचं वापरायला पुरेसे कपडे नव्हते. अंगावर घ्यायची चादर सुद्धा त्यांच्या घरात एकच होती. बाबासाहेबांच्या पुण्याईनं तुम्ही आम्ही किती श्रीमंत झालो. दोन पद्धतीने श्रीमंत झालो आपण. पैशानेही श्रीमंत झालो आणि वैचारिकदृष्ट्या सुद्धा आपण श्रीमंत झालो. भारतामध्ये कुठल्याही कोपऱ्यात तुम्ही गेलात, भारताचं वैशिष्ट्य सांगतो, तर भारतामध्ये कुठल्याही कोपऱ्यात गेलात, वैचारिक श्रीमंती जर कोणाकडे असेल तर ती आमच्या लोकांकडे आहे. म्हणजे मनाची श्रीमंती आमच्या लोकांकडे जेवढी आहे ना तेवढी श्रीमंती कोणाकडेच नाही आहे. नंबर 2, आमचे लोक आता श्रीमंतही झालेले आहेत. नंबर 3, धम्मासाठी सर्वात पुढे आमचे लोक आहेत, है ना. नंबर 4, आमच्यासारखी समानता तुम्हाला शोधूनही कुठे सापडणार नाही. दाखवा. बरेच असे इतर धर्माचे मंदिर आहेत, देवळं आहेत की तिथे खालच्या जातीच्या लोकांना आजही येऊ देत नाहीत. बाई तर पायरीच चढत नाही, चप्पल घालायचा अधिकार नाही, नदायाचा अधिकार नाही. आणि विशेष म्हणजे आता हे आपल्या विहाराचं गर्भगृह आहे, ज्याला काय म्हणतात, आपण त्याला अधिष्ठान म्हणतो, पण इतर धर्मांमध्ये त्याला गर्भगृह म्हणतात. आपण समानतेबद्दल विचार करतोय, कारण इथे जर बुद्ध धर्मामध्ये समानता नसती ना तर हे ब्राह्मण, भिकारी ब्राह्मण हा करोडपती झाला असता का? नाही. म्हणजे बुद्धाने सांगितलं असं, काय रे, हा मोठी गाडी आहे ये, शेती आहे ये, बंगला आहे ये, अमुक आहे ये, तमुक आहे ये, भिकारी आहे जाय, असं आहे का? नाही. बौद्ध धर्मामध्ये स्त्री अथवा पुरुष या सर्वांना समान समानता आहे. काही काही ठिकाणी स्त्री जर ऋतुमती असेल, लक्षात आलं, स्त्री जर ऋतुमती असेल ना तर तिला धर्मस्थळापर्यंत जाण्याची परमिशन नाही. वेगवेगळ्या यज्ञामध्ये, पूजा अर्चनामध्ये तिला सहभाग नोंदवायची परमिशन नाही. पण बुद्धाच्या विहारात तुम्ही ऋतुमती आहात, लग्नावाल्या आहात, बगर लग्नाच्या आहात, काही घेणदेण नाही, साऱ्यांना एंट्री आहे का नाही? म्हणजे आहे का नाही समानता? आणि म्हणून ही समानता असल्यामुळे ही वैचारिक जी काही वाढलेली आमची किंमत आहे, तर त्या सगळ्या गोष्टीमुळे तुमचा आमचा सन्मान वाढलेला आहे आणि तुम्ही आम्ही आनंदानं कुठेही जाऊ लागलेले आहोत. लक्षात. आता ही धम्मकथा समजून घेत असताना या धम्मकथेमध्ये बुद्धाची समानता सुद्धा तुम्हाला दिसेल. दुसरी आणखी एक बुद्धाची समानता कोणती आहे माहिती आहे का? समोर कोण बसलेला आहे तर त्यावरून ती धम्मदेशनेची जी काही बुद्ध देणार आहेत धम्माचं ज्ञान, तर ते ठरलेलं नाही आहे. आता बऱ्याच ठिकाणी तुम्ही मंदिरात गेला ना तर बऱ्याच ठिकाणी मंदिरामध्ये एक VIP लाईन असते, है ना. गरीब तासनतास त्या रांगेत उभे राहतात, गरीब तासनतास त्या रांगेत उभे राहतात, तिथंच साबुदाणा खातात उपासाचा, भूक लागली म्हणून, तिथंच बॉटल काढून पाणी पितात. पण बुद्धाच्या ठिकाणी अशी VIP रांग आहे का? आपल्या अशा काही मोठ्या मोठ्या विहारांमध्ये सुद्धा VIP लाईन नाही. आता सगळ्यात महाराष्ट्रामध्ये आपल्याला मुख्य ठिकाण कोणतं आहे? दीक्षाभूमी. दीक्षाभूमीला VIP लाईन आहे का? नाही. आमदार खासदार तिकडं पहिले रांगतला, हा ते धागे तोडतात महिला, आणि नाही तोडला तर म्हणतात निघ बाहेर. आणि खरं तसं झालं पाहिजे. धम्मकथेमध्ये तुम्हाला आम्हाला बुद्धाची समानता समजणार आहे. लक्षात. चला धम्मकथेला सुरुवात करूया. श्रावस्ती धम्मनगरीमध्ये एक सुलेख साठक नावाचा ब्राह्मण वास्तव्याला होता आणि तो अत्यंत गरीब होता. तो आणि त्याची पत्नी त्याच्या सुखाच्या संसारामध्ये रममान असताना एकदा एक दवंडी माहिती आहे तुम्हाला?
कंटोर आलेलं आहे हो. गावातल्या लोकांनी पिवळं राशन कार्ड, केसरी राशन कार्ड घेऊन खरा ताईच्या कंटोरच्या दुकानामध्ये या हो. सोनवणे आईच्या कंटोरच्या दुकानामध्ये या हो. असं निघायची पहिली वार, म्हणजे दौंडी असायची. श्रावस्ती नगरामध्ये एकदा असाच एक दौंडी देणारा माणूस श्रावस्तीच्या कानाकोपऱ्यामध्ये फिरू लागला आणि तो म्हणत होता, राजा प्रसेनजिताने. कोण आहे राजा? राजा प्रसेनजिताने जेतवनामध्ये एका धम्मसभेचे आयोजन केलेले आहे. ज्यांना ज्यांना या धम्मसभेमध्ये भाग घ्यायचा आहे त्यांनी जेतवनामध्ये येऊन धम्मसभेमध्ये भाग घ्यावा. तो दवंडी देणारा याच्या गल्लीमध्ये आला आणि हे दोघेही नवरा बायको अत्यंत श्रद्धावान होते. दिवस होते थंडीचे. वर्षाभास. आता या काळातला पाऊस काय नाही ते वाटतच नाही. बरं आता तर ऋतूही समजत नाही. उन्हाळा चालला का पावसाळा चालला का हिवाळा चालला. उन्हाळ्यात पाणी आलं, पावसाळ्यात थंडी वाजे ना, आहे ना, आणि हिवाळ्यातही पाऊसही आला. काहीच समजेना. काल परवा विद्यापीठात मी भिजलो आणि इकडं आलो तर काहीच नाही. अरे म्हटलं काय करावं. ऋतुमान बदलू लागले ना. त्याही काळात वर्षा जास्त होत होती, पाऊस जास्त होत होता आणि थंडी खूप वाजत होती. आता या परिवारामध्ये काय आहे, अंगावर घेण्याचं चादर म्हणा किंवा शॉल म्हणा एकच आहे ना, गरीब आहेत. मग ही दवंडी किंवा राजाचा दूध सांगण्यासाठी आला आणि हे या सुलेख साठक नावाच्या त्या ब्राह्मणानं ऐकलं आणि तो लगबगीनं आपल्या घरी गेला आणि पत्नीला म्हणाला, अगं ये भारिया, पालीतला शब्द आहे भारिया. भारिया म्हणजे पत्नी, बायको, है ना, अर्धांगिनी, स्वामिनी, घराची मालकीन, घर मालकीन, लक्ष्मी, भाग्यलक्ष्मी, हा ना बाबा काय काय. तर तो आला घरी आणि त्याच्या बायकोला म्हणाला, भारिया तू ऐकलं का? ती म्हणाली, काय हो? राजाच्या दूताकडून मी एक दवंडी ऐकलेली आहे. आपल्या जेतवनामध्ये विशेष अशा धम्मसभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या धम्म सभेमध्ये तथागत सम्यक संबुद्ध सर्वांना धम्म देशना देणार आहेत. ती म्हणाली, साधू साधू साधू. बुद्ध काळातले लोक चांगलं ऐकलं की साधू साधू म्हणायचे. तुम्ही म्हणता का? या म्हणायला पाहिजे. नाही तुम्ही म्हणत नाही असं नाही म्हणत मी, पण म्हणायला पाहिजे असं म्हणतो. पती म्हणाला, तो सुलेख साठक म्हणाला, पण आता करायचं कसं? थंडीचे दिवस आहेत आणि जेतवनामध्ये जिकडं तिकडं झाडं वृक्ष वेली, तिथं खूप थंडी वाजते. हा साठक त्याच्या पत्नीला म्हणाला, सुलेख साठक, की आपण एक काम करू, तू मला सांग, तू बुद्धाचे प्रवचन ऐकायला रात्री जाशील का दिवसा? ती म्हणाली, मी दिवसा जाईल, तुम्ही रात्री जा. आणि मग दिवसा ही ते राहिलेली जी काही शॉल असेल, चादर असेल, ती अंगावर टाकायची, दिवसभर बुद्धाचं ती प्रवचन ऐकायची आणि संध्याकाळी पुन्हा यायची आणि संध्याकाळी हा ती शॉल घेऊन पुन्हा बुद्धाचं प्रवचन ऐकायला जायचं, है ना. माणसाच्या चित्तामध्ये जर श्रद्धा असेल तर माणसाच्या पायामध्ये कोणीच बेड्या घालू शकत नाही. कोणताच विषय नाही, कोणतंच काही नाही, कोणतंच काही नाही. माणूस घरात थांबत नाही. श्रद्धा असली की पाय बरोबर बुद्ध विहाराकडे वळतात. तर यांच्याही चित्तामध्ये प्रचंड मोठी श्रद्धा होती आणि त्या श्रद्धा भावनेनं त्यांनी तसं ठरवलं की दिवसा तू जायचं आणि रात्री मी जायचं. एका रात्री तथागत सम्यक संबुद्धांचं प्रवचन ऐकण्यासाठी सुलेख साठक हा अंगावरती ती शॉल घेऊन तथागत सम्यक संबुद्धांचं प्रवचन ऐकायला बसला. तर बाजूलाच बसला बुद्धांच्या काही दूर अंतरावरती आणि बुद्धांचं प्रवचन सुरू झालं. आता ते प्रवचन काय 5, 10, 15, 20 मिनिटाचं 1 तासाचं नसायचं. बरं लक्षात घ्या, कारण बुद्ध जेव्हा सांगायचे तेव्हा उत्पत्तीपासून लयापर्यंत सांगायचे. आपण एक भाग घेतो छोटा छोटा आणि त्याच्यावरती 1-1.5 तास बोलत असतो, आहे का नाही. आता त्या काळच्या लोकांची मेंटॅलिटी वेगळी होती. ते रात्रभर दिवसभर ऐकायचे.
आता व्याप उपद्व्याप आम्ही सगळा वाढून घेतल्यामुळं आम्हाला ते जास्त स्टोअर करता येत नाही. ते लोक रात्रंदिवस तपायचे, ध्यान साधना करायचे, विहारात येऊ बसायचे, ठरलेले असायचे शिफ्ट. घरात जर 15 लोक असतील ना तर 7 लोक दिवसा जायचे आणि 7 लोक रात्री जायचे, असं ठरलेलं असते. दिवसभराचे जे कामं सगळे करायचे आणि त्यांनी कामं करणारे रात्री जाऊन बसायचे. तर असे हे लोक होते तपणारे. आणि म्हणून आजही बुद्धाचा धम्म तुमच्या आमच्यापर्यंत जसाच्या तसा आला. याचं सगळ्यात मोठं श्रेय त्या काळी दान देणारे उपासक, तपणारे उपासक आणि शिकवणारे भिक्खू यांच्याकडे जातं. लक्षात. मग इथं काय झालं की हा सुद्धा सायंकाळी तथागत सम्यक संबुद्धांचं प्रवचन ऐकायला गेला आणि तीच शॉल अंगावर घेऊन बिचारा ऐकत होता. आता बुद्धाचं प्रवचन ऐकता ऐकता त्याच्या चित्तामध्ये अशी भावना झाली की सारेच लोक बुद्धांना काही ना काहीतरी द्यायले, मी पण काहीतरी दिलं पाहिजे. मग पुन्हा विचार आला, खिशात हात घातला तर पैसेच नाही. भिकारी होता ना, हातात काही नाही, काहीच नाही, काहीच नाही. मग द्यायचं काय, द्यायचं काय, द्यायचं काय, असा विचार तो करू लागला. मग त्याची शॉल सावरताना त्याच्या लक्षात आलं की अरे ही शॉल माझ्याकडे आहे, मग आता ही शॉल बुद्धांना अर्पण करायची. या उद्देशानं तसा विचार त्याच्या मनात आला की काही नसलं तर काय झालं, पण ही शॉल आहे आणि ही शॉल आम्ही बुद्धाला देतो. पण नंतर लगेच दुसऱ्या मनानं विचार केला, अरे ही जर शॉल दिली मी बुद्धांना तर मग माझी बायको काय वापर है ना. मग इथं युद्ध सुरू झालं. कशाचं? मनाचं वैचारिक युद्ध. आणि मनाच्या वैचारिक युद्धामध्ये शेवटी चांगलं मन मात्र विजयी झालंच. देऊ का नको, देऊ का नको. आणि शेवटी असं करता करता ती शाल त्याने बुद्धाला अर्पण केलीच. शाल त्याने बुद्धाला अर्पण केल्याबरोबर तो मोठ्यानं म्हणायला लागला, अरे मी जिंकलो, मी जिंकलो, मी जिंकलो. जिंकला ना? कसा जिंकला? चांगल्या मनाचा विजय झाला आणि मोठमोठ्यानं म्हणाला, अरे मी जिंकलो, मी जिंकलो, मी जिंकलो. बाजूला राजा प्रसेनजित होताच. राजा प्रसेनजिताच्या मनामध्ये विचार आला, अरे एवढे सगळे शांत लोक बसून ऐकू लागले आणि हा मोठमोठ्यानं ओरडू लागला की मी जिंकलो, मी जिंकलो, मी जिंकलो. शिपायाला बोलवलं, शिपायाला सांगितलं की जाय त्याच्याकडे आणि बघ खरंच काय जिंकला का, काय झालं का, काय आहे का नाही. काय काय लोकांना लॉटरी लागते ना आणि मग ओरडत सुटतात ती, आम्ही जिंकलो, जिंकलो, जिंकलो. तर तसं काय झालं असेल तर पाय बाबा, काय गबाडं सापडलं, काय धन सापडलं का, काय सापडलं, त्याला जाऊन विचार. मग राजाच्या शिपायानं त्याला विचारणा केली. राजाच्या शिपायाने विचारणा केल्यानंतर त्या शिपायाला त्यांनी सर्व सांगितलं की गेल्या 2-3 तासापासून माझ्या मनामध्ये असा विचार येत होता आणि शेवटी माझं चांगलं मन विजय झालं आणि मी तथागत सम्यक संबुद्धांना, शाक्यसिंह तथागतांना माझी ती शॉल अर्पण केली. अर्पण करणे याचा अर्थ दान देणे. माझी शॉल मी ती अर्पण केली आणि म्हणून मी जिंकलो. राजाकडे तो शिपाई आला. राजा प्रसेनजिताला त्या शिपायाने सगळं वृत्तांत सांगितल्यानंतर राजा सुद्धा खुश झाला आणि राजा सुद्धा म्हणाला, साधू साधू साधू. माझ्या राज्यातील मी राजा धम्मवान आहे. माझ्या राज्यातील सर्व माझी प्रजा धम्मवान आहे. आणि एवढंच नव्हे तर माझ्या राज्यातील एक गरीब ब्राह्मण सुद्धा धम्मवान आहे, श्रद्धावान आहे. लगेच त्या राजाने शिपायाला सांगून त्याला 2 जोडी कपडे दिले. किती? 2 जोडी कपडे दिले. त्यानं ते कपडे स्वीकारले. आता मनात त्यागाची भावना निर्माण झाली ना, मनात त्यागाची भावना निर्माण झाली. राजाकडून ते 2 जोडी कपडे घेतले, लगेच बुद्धाला अर्पण केले. आता राजाही साधा सुद्धा नाही ना, तपणार आहे ना. प्रसेनजित राजा श्रोता पण नाही, प्रसेनजित राजा श्रोता पण नाही. आणि मग त्याच्याही मनात विचार आला की चला आता याची परीक्षाच घेऊ. पहिले त्यांनी दोघा नवरा बायकोत वापरण्याचं एक चादर शॉल बुद्धाला अर्पण केली. नंतर ती दिल्यानंतर राजाने त्याला 2 जोडी कपडे दिले. त्यांनी लगेच राजाकडून घेऊन बुद्धांना अर्पण केले. राजाने 4 जोडी कपडे दिले. पुन्हा ते 4 जोडी कपडे त्यांनी घेतले आणि बुद्धांना अर्पण केले. मग पुन्हा राजाने 8 जोडी कपडे दिले.
ते 8ही जोडी कपडे घेतले त्यांनी, राजाचे स्वीकार केले आणि लगेच बुद्धांना अर्पण केले. नंतर राजाने त्याला 16 जोडी कपडे दिले. पुन्हा ते 16ही जोडी त्यांनी कपडे घेतले आणि बुद्धांना अर्पण केले. राजाने त्याला 32 जोडी कपडे दिले. 2 पासून सुरू झाले, 32 पर्यंत आले. पण जराशी सुद्धा त्या कपड्याप्रती त्याच्या मनात आसक्ती राहिली नाही, कारण बुद्धाचे वचन ऐकू लागला होता, है ना. घरची परिस्थिती कशी आहे? बिगारी आहे. दोघा नवरा बायकोमध्ये फक्त एकच शॉल आहे, आलटून पालटून वापरणारी, अळीपाळीना वापरणारी. तर एवढं काही आलं तरी त्यानं सगळं त्याला दिलं. पण त्यांनी घेतलं राजाकडून, राजाला नाराज नाही केलं. राजाकडून घेतला आणि तो तिथल्या तिथंच देत होता. म्हणजे असा राजाकडून घ्यायचा आणि असा बुद्धांना द्यायचा, राजाकडून घ्यायचा आणि बुद्धांना द्यायचा. शेवटी राजाही खूप आनंदित झाला आणि शेवटी राजाने त्याला अत्यंत महाग, त्यानं पहिले शॉल दिली होती ना बुद्धांना, तर त्याच्या शॉलीही पेक्षा अत्यंत महागड्या 2 शॉली दिल्या. मखमली, आपण ते आहे ना मखमली चादर, मखमली शॉल असं म्हणतात ना ते. बाबा लाखापर्यंत शॉली आहेत, त्या लय महाग असतात. काहीच नसते त्याच्यात, फक्त काचा चिटकवलेले असतात. धुताना पण बुडतात, सुकल्यावर खाली पडतात. पण लोक विकतात आता कपडे आहे का नाही. तर तशा त्या महागड्या शॉली राजाने त्याला 2 दिल्या. त्यानं त्यातली एक शॉल लगेच बुद्धाला दिली आणि एक तो आपल्या घरी घेऊन गेला. आणि घरी काय केलं माहिती आहे का? जिथे भिक्खू त्याच्या दारापुढे भिक्षाटनासाठी येतात ना, तिथे त्यानं ती शॉल सजवली. एक शॉल बुद्धांना दिली आणि दुसरी शॉल आपल्या घरी घेऊन गेला आणि जिथं भिक्खू भिक्षाटनासाठी उभे राहतात, चारिकेसाठी उभे राहतात, अशा ठिकाणी ते आसन सजवलं आणि पुढे भिक्खू त्याच शॉलीवरती उभं राहून अन्नग्रहण करायचे आणि निघून जायचे. राजा दुसऱ्या दिवशी जेव्हा विहारामध्ये आला, जेतवनामध्ये आला आणि भगवंताचं वंदन वगैरे केल्यानंतर राजाने इकडे तिकडे सगळ्या गोष्टी निहाळल्या. राजा प्रसेनजित भगवान बुद्धांचं आसन निहाळत असताना राजाला दिसलं, अरे ही तर शॉल मी दिलेली आहे, ही शॉल मी दिलेली आहे आणि ही शॉल तथागत सम्यक संबुद्धांच्या आसनावर आहे. बुद्ध तिथे बसून उपदेश देत आहेत. तथागत सम्यक संबुद्धाला राजा प्रसेनजितांनी प्रश्न केला, भगवान ही शॉल कुणी दिली? तथागत सम्यक संबुद्ध म्हणाले, सुलेख साटक नावाच्या त्या ब्राह्मणाला दिली. पुन्हा राजा म्हणाला, साधू साधू साधू. आणि राजाच्या मनामध्ये त्याच्याविषयी दया आली. अरे किती श्रद्धावान आहे, किती त्यागी आहे. ना घरचा विचार आहे, ना बायकोचा विचार आहे, ना कोणत्याच गोष्टीचा विचार आहे. आलं की दिलं, आलं की दिलं, आलं की दिलं, असा करणारा हा किती त्यागी माणूस आहे. आणि म्हणून राजाला असं वाटलं, आता राजाकडे काय कमी आहे का? राजा खूप आनंदित झाला. राजाने त्याला बोलवून पाठवलं. तथागत सम्यक संबुद्ध आसनावरती उंच बसलेले आहेत आणि तो सुलेख साटक नावाचा ब्राह्मण आला. त्याने भगवंताला वंदन केलं. तोही एका बाजूला बसला. राजाने आता त्याला श्रीमंत बनवण्याचा विचार केला मनामध्ये आणि राजाने लगेच त्याला 4 हत्ती, 4 घोडे, 4000 सुवर्ण मुद्रा है ना. बुद्धाचा धर्म काय सांगतो? गरिबाने गरीब राहू नये, गरिबाने श्रीमंत व्हावं, हाच बुद्धाच्या धम्माचा उद्देश आहे. झोपड्याचे बंगले झाले पाहिजे, बंगल्याचे हवेली झाले पाहिजे, है ना. आमच्या लोकांनी चंद्रावर पण जागा घेतल्या पाहिजे आणि चंद्रावर पण आमचा निळा झेंडा फडकला पाहिजे बाबासाहेबांच्या फोटोचा. होईल, ते होईल. मग हा तिथे गेला. राजाने, राजा प्रसेनजित, राजाचं नाव लक्षात ठेवा, राजा प्रसेनजित, कोशलचा राजा, कोशलला श्रावस्ती म्हणतात. श्रावस्तीचा राजा प्रसेनजिताने त्या सुलेख नावाच्या ब्राह्मणाला 4 हत्ती, 4 घोडे, 4 सुवर्ण काशार्पण मुद्रा आणि 4 सेविका, 4 सेविका दिल्या सेवा करण्यासाठी, है ना, काम करण्यासाठी. आणि 4 गावची जहागीरदारी त्याला देऊन टाकली. कोशल काय साधं आहे का? ते लय मोठं राज्य होतं. भारतामध्ये सगळ्यात मोठं जर राज्य कोणतं असेल तर ते कोशल होतं. आणि त्या कोशलची राजधानी श्रावस्ती होती.
भारताची राजधानी काय? दिल्ली. महाराष्ट्राची राजधानी काय? मुंबई, है ना. म्हणजे मुंबईची लोकसंख्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त आहे, ती डेव्हलप आहे म्हणून तिला राजधानीचा दर्जा आहे. मग इथे कोशलची राजधानी काय? श्रावस्ती. श्रावस्ती ही त्या काळात सगळ्यात डेव्हलप होती आणि तिथला राजा प्रसेनजित होता. राजा प्रसेनजिताने या सुलेख साटक नावाच्या ब्राह्मणाला या साऱ्याच्या साऱ्या वस्तू दिल्या, गोष्टी दिल्या आणि राजा फार आनंदित झाला. राजाने विनंती केली त्या सुलेख साटकला की आता हे काय बुद्धांना देऊ नको. बुद्धांना गावाची जागीरदारी कशाला पाहिजे? भिक्खू संघाला गावाची जागीरदारी कशाला पाहिजे? घोड्याचं काम नाही, हत्तीचं काम नाही, आहे का नाही. तर या सगळ्या गोष्टी काय तो बुद्धांना देऊ नको. बरं दिले तरी बुद्ध घेणार नाही, तर त्यांच्या ते कामाच्या नाहीत. पण बुद्धाने सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं तिथे त्या दोघांनाही आशीर्वाद दिला आणि एका रात्रीमध्ये ज्याच्या घरामध्ये खायला अन्न नाही, ज्याला घालायला नीटसे कपडे नाहीत, असा सुलेख साटक नावाचा ब्राह्मण एका रात्रीमध्ये अरबपती झाला. लाखोपती, करोडपती, अरबपती झाला. आता 4 गावांची जहागीरदारी हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये, शाहूराजांच्या काळामध्ये आणि सम्राट अशोकाच्या काळामध्ये, राजा प्रसेनजिताच्या काळामध्ये, कनिष्काच्या काळामध्ये, हर्षवर्धनाच्या काळामध्ये, सातवाहन राजांच्या काळामध्ये या सगळ्या प्रकारच्या अशा जहागीरदाऱ्या असायच्या. स्वराज्यामध्ये एखाद्या मावळ्यानं जर खूप चांगल्या पद्धतीनं कर्तबगारी केली है ना, तर त्या कर्तबगारीला अनुसरून त्या मावळ्याला 4 गावाची जहागीरदारी, 5 गावाची जहागीरदारी. आपल्याला बघा, आपल्यासाठी काय होतं? महार वतनदारी, है ना. महार वतनदारी की तुम्ही अस्पृश्य आहात म्हणून गायरान तुमचं, तर अशा सगळ्या गोष्टी. तर या सुलेख साटक नावाच्या ब्राह्मणाला त्या राजानं 4 गावाची जहागीरदारी दिली आणि तेव्हापासून तो अनंत अनंत श्रीमंत झाला. उद्या धम्मसभा संपल्यानंतर भिक्खू संघाच्या मीटिंगमध्ये चर्चा सुरू झाली. काय चर्चा सुरू झाली? आता चांगलं हो का वाईट हो, शेवटी चर्चा होणारच. भिक्खू संघ चर्चा करणारच आणि भिक्खू संघाने चर्चा केली आणि भिक्खू संघ चर्चा करताना तथागत सम्यक संबुद्धांना त्यांनी प्रश्न केला की भगवान रातोरात हा एवढा भिकारी असलेला ब्राह्मण रातोरात एवढ्या धनाचा कसा काही लाभ त्याला झाला? तेव्हा तथागत सम्यक संबुद्धांनी त्याच्या मनाचं विश्लेषण करत असताना, है ना, त्याच्या मनाचं विश्लेषण करत असताना तथागत सम्यक संबुद्धांनी धम्मपद गाथा क्रमांक 116 पाप वग्गातील गाथा नंबर 1 आणि वग्ग आहे 9वा वग्ग, त्याचं नाव आहे पाप वग्ग. पाप वग्गातील पहिली गाथा आणि ती एकंदरीत धम्मपदातील 116 गाथा. हे नाही लक्षात राहिलं तरी चालेल, पण जे लक्षात ठेवायचं ते लक्षात ठेवाच. तथागत सम्यक संबुद्ध तिथे उपदेशात्मक त्या सुलेख साटक नावाच्या ब्राह्मणाच्या त्यागासंबंधी, दानासंबंधी ही गाथा शिकवतात. बुद्ध म्हणतात, अभित्यरेथ कल्याणे पापाचितं निवारये दद्दं हि करतोपयं पापस्मिं रमति मनो. अर्थ, पुण्य करण्याची त्वरा करा, म्हणजे चांगलं कर्म करण्याची घाई करा, पापापासून चित्ताचे निवारण करा. जसं या ब्राह्मणानं केलं, चांगलं देऊ का नको, देऊ का नको माय, देऊ का नको माय, आणि शेवटी दिलंच.
म्हणजे हे पुण्यकर्म आहे ना, पण पुण्यकर्म करण्यासाठी मंद गतीनं पुण्यकर्म करू नये, पुण्यकर्म जलद गतीनं करावी. आलं लक्षात? आला ना विचार? देऊन मोकळे व्हा. ही गाथा समजून घेत असताना काय करायचं आहे? पण जेव्हा कुशल चित्त उत्पन्न होते ना, तर तेव्हा त्या कुशल चित्ताचं आपण ऐकलं पाहिजे. लगेच जे काही द्यायचं आहे ते मोकळं झालं पाहिजे देऊ. या गाथेचा अर्थ तो आहे. अच्छा, धम्मसंस्कारामध्ये अधिक आपणास उपदेश न देता आपल्या सर्वांप्रती अनंत अनंत मंगल मैत्री या ठिकाणी व्यक्त करतो. आपल्या सर्वांचं कल्याण हो, आपल्या सर्वांचं मंगल हो.